औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने मार्गदर्शन शिबिर संपन्न. दिनांक 15 जून 2024 रोजी नांदेड शहरातील लेबर कॉलनी भागातील ललित कला भवन येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे आयोजन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य FS सूर्यवंशी यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, मोहनअण्णा हंबर्डे व आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपणा सर्वांना नमस्कार. आणि ज्यांच्या नावे हा मेळाव्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे असे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांना आणि विचारधारेला अभिवादन करून मी या मेळाव्याला शुभेच्छा देत आहे. आणि आपणा सर्वांना सांगण्यास मला आनंद होत आहे की आमच्या खात्याचे माननीय मंत्री महोदय श्रीयुत लोढा साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचं युवकांसाठी करिअर मार्गदर्शनाचं हे एक आमचं सलग दुसरं वर्ष आहे. आणि परत एकदा आपणास सांगतो आहे की आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी जो कार्यक्रम अशा प्रकारचा संपूर्ण 9 विधानसभामध्ये घेण्यात आलेला होता, त्यामध्ये एकूण आपल्याला अशा प्रकारच्या युवकांनी 5,500पेक्षा जास्त युवकांनी या करिअर मेळाव्यामध्ये याचा लाभ घेतलेला आहे. आणि त्याला अनुसरूनच आपल्याला माननीय मंत्री महोदय लोढा साहेब आणि आमच्या खात्याचे आयुक्त मॅडम चौधरी मॅडम तसेच खात्याचे संचालक महोदय श्रीयुत दळवी साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आपल्याला परत पुन्हा ही संधी नव्यानं चालून आलेली आहे. आणि महाराष्ट्रातल्या एकूण 288 विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला हा अशा प्रकारचा मेळावा घेण्याबाबत साहेबांनी काय म्हणता येईल त्याला आदेशित केलेला आहे. आणि आपल्याला जिल्हास्तरीय मेळावा नांदेड उत्तर विधानसभा आणि नांदेड दक्षिण विधानसभा यांचा ह्या आपण संयुक्त मेळावा घेत आहोत, कारण याचा कंडक्टिंग अथॉरिटी ॲक्च्युअली शासकीय उपसंस्था नांदेड आहे. धन्यवाद. मागच्या वर्षी आपण जे जिल्हास्तरीय घेतलेलं होतं तशाच प्रकारचं यावर्षीसुद्धा ह्या दोन्ही विधानसभाचं एक संयुक्त मेळावा आहे. आणि यामध्ये जवळपास 1 ते 1,500 विद्यार्थी यामध्ये सम्मिलित झालेले आहेत. आणि विविध मार्गदर्शन पण व्यक्त आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल 10वी 12वी नंतरचं पुढे काय आहे, त्यानंतर आपल्याला करिअर निवडताना कुठे कुठे संधी आहेत, नुसतं पॉलिटेक्निक इंजिनियर नाही तर आपल्याला ITI झाल्यानंतर आपल्याला रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या काय संधी आहेत, आपल्याला स्वयंरोजगार जर करायचा असल्यास आपल्याला कुठल्या बँकेचं कशा प्रकारचे लोन उपलब्ध आहे, नंतर कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला जर सम्मिलित व्हायचं असेल तर आपल्याला मुलाखतीचं तंत्रज्ञानसुद्धा यामध्ये त्या बाबतीतलं सुद्धा कुशल मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही वक्त्यांना निमंत्रित केलेलं आहे. आणि आपण बघतच असाल पाठीमागे आमचं हॉलमध्ये खालीही तशा प्रकारची करिअर प्रदर्शनी लावण्यात आलेली आहे. विविध मंडळांकडून आपल्याला तशा प्रकारचं एक करिअर प्रदर्शनी ठेवण्यात आलेलं आहे. त्यांच्या काय विविध योजना आहेत, म्हणजे आपल्याला रोजगारासाठी म्हणा किंवा स्वयंरोजगारासाठी काय काय योजना आहेत, कशा प्रकारचं कर्ज भांडवल उपलब्ध केलं जाते याबाबतसुद्धा संबंधितांनी खूप चांगल्या तऱ्हेने आपण त्याचेसुद्धा फोटो घेऊ शकता. एकदम चांगल्या तऱ्हेने आपण नियर अबाउट 40 ते 50 अशा प्रकारचे हे योजनांचं हे लावलेलं आहे. शासकीय महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध विभागाच्या योजना आहेत, महामंडळांच्या योजना आहेत, विविध बँकांतर्फे कशा प्रकारे आपल्याला उच्च शिक्षणासाठी कर्ज पुरवठा केला जातो, त्याच्या काय नॉर्म्स आहेत आणि ते कसे फुलफिल करावेत. आणि विशेषतः आपल्याला सांगण्यास आनंद होईल की आपल्याला नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महोदय माननीय हंबर्डे साहेब तसेच माननीय बालाजी कल्याणकर साहेब आताच आलेले आहेत. आणि दोन्हीही आमदार उभयंतांकडून आपलं या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलनाद्वारे उद्घाटनसुद्धा झालेलं आहे. आणि आमदार महोदयांनी आपल्याला एकदम अतिसुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. माननीय हंबर्डे साहेबांनी तर असं मार्गदर्शन केलं की आमचा जो शासकीय ITIचा विद्यार्थी हा त्यांच्यामध्ये परिपूर्ण आज दिसत होता की त्यांच्यामध्ये. आणि ITIचं प्रतिनिधित्व त्यांनी विधानसभेमध्ये नेलेलं आहे असं आम्हाला वाटत होतं. परत एकदा दोन्ही आमदार महोदयांचं मी माझ्यातर्फे, माझ्या कार्यालयातर्फे आणि शासकीय उपसंस्थेतर्फे धन्यवाद देतो आहे. सर, ॲक्च्युली मी पण उच्च शिक्षित आहे आणि मला तसं वाटतं आहे की प्रत्येक पालकाला आज ही काळजी लागलेली आहे की माझ्या मुलाचं 10वी 12वी नंतर पुढे काय होईल. आणि त्या दृष्टीनंच हा जो वेळ आहे की यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल ICSE CBSE बोर्ड नंतर महाराष्ट्र बोर्ड या सगळ्या बोर्डांचे 10वी 12वी नंतरचे निकाल प्रकाशित झालेले आहेत. आणि आपल्याला त्यानंतरचे काय म्हणता येईल त्याला त्यानंतरच्या ज्या काही संधी आहेत, म्हणजे आपण एंट्रन्स टेस्ट म्हणूया, जसं MSCET असेल, नंतर
पुढचं जोशा काउन्सिलिंग असेल, जॅक दिल्लीचं असेल, इवन आपल्याला 12वीनंतर कॉमर्सकडे वळण्यासाठी किंवा साधं BCAकडे सुद्धा वळण्यासाठी कदाचित विद्यार्थ्यांना माहीत नसेल, BCA आणि MCAला सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने यावेळी एंट्रन्स एक्झाम लावलेली आहे. 12वीमध्ये सुद्धा समजा जर 80-90% आलेत, परंतु जर कोणी विद्यार्थी यावर्षी समजा जर BCA MCAला एंट्रन्स एक्झामला देण्या वाचून मुकला तर त्याला त्याच्या प्रवेशा वाचून वर्ष जाऊ शकते. म्हणून आपणाद्वारे सगळ्या नांदेड जिल्ह्यातील 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना माझी ही विनंती राहील की ज्यांना BCA या क्षेत्राकडे जायचं आहे त्यांनीसुद्धा महाराष्ट्र शासनाच्या संबंधित पोर्टलवर एक आपलं प्रवेशाचं पोर्टल आहे, त्याच्यामध्ये LLBसाठी सुद्धा इतर काय म्हणता येईल त्याला आपल्याला इंजिनिअरिंगसाठी, नंतर आपल्याला परत एकदा B फॉर्मसाठी सुद्धा अशा प्रकारचं पोर्टल जे एकत्रच आहे पोर्टल, त्यावर अशा प्रकारच्या प्रवेशाच्या संधी उपलब्ध आहेत, एंट्रन्स एक्झाम्स उपलब्ध आहेत. आणि इथे जर कोणी त्यापासून वंचित राहू नये हीच आमच्या खात्याची आणि माननीय मंत्री महोदयांची मनस्वी इच्छा आहे आणि त्या सर्वांच्या आकांक्षा पूर्ण होत अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. या ठिकाणी शासनातर्फे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती कॅरियर शिबिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठेवलेलं आहे. कारण आज बघितलं असताना या कॅरियर शिबिरमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे आणि चांगल्या प्रकारचा विद्यार्थ्यांचं भविष्य त्यांनी स्वतःच्या पायावर उभं टाकत असा इथल्या नांदेडच्या शासकीय ITIच्या प्राचार्यांनी ठेवला आहे. त्यामुळे चांगला कार्यक्रम ठेवल्यामुळं त्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. कारण भविष्यात या शिबिराचा विद्यार्थ्यांना एक चांगला फायदा होईल. ते स्वतःच्या पायावर उभं टाकू शकतील आणि ज्याचं जे कोणाचं कमी जास्त असेल तर त्याला एक चांगली शक्ती देईल.